नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा एक प्रॉब्लेम सोडवणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि असा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिलेला आहे 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 इंटू 2x + 1 इंटू x - 1. आता हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिलेला आहे तो आपल्याला सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये रिझॉल्व करायचा. तो कशासाठी तर इंटिग्रेशन, डेरिव्हेशन किंवा लॅपलास ट्रान्सफॉर्म वगैरे ते घेण्यासाठी, ते सिम्पल व्हावं त्यासाठी आपण पार्शियल फ्रॅक्शन घेत असतो. आता बघा, पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला तुम्हाला सगळे फॅक्टर्स लिनियर दिसत आहेत, क्वाड्रेटिक आहे की नाही. सगळे लिनियर फॅक्टर्स आहेत आणि ते वेगवेगळे आहेत, म्हणजे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. त्या मेथडनं आपल्याला जायचं. मग डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स असतील तर पार्शियल फ्रॅक्शन कसं घेतो आपण? कॉन्स्टंट घेतो a डिवायडेड बाय पहिला फॅक्टर x - 4 प्लस दुसरा कॉन्स्टंट घ्यायचा आणि दुसरा फॅक्टर 2x + 1 प्लस तिसरा कॉन्स्टंट घ्यायचा आणि तिसरा फॅक्टर x - 1. असे जेवढे फॅक्टर्स असतील तेवढे आपण वाढवू शकतो. आता याचा LCM फाइंड करायचा. इकडची बाजू आहे तशीच 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 2x + 1 x - 1 इज इक्वल टू, आता a इंटू एचा डिनॉमिनेटर सोडायचा आणि राहिलेल्या दोन डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2x + 1 आणि x - 1 प्लस b इंटू बीचा डिनॉमिनेटर सोडायचा आणि राहिलेल्या दोन डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, x - 4 x - 1 प्लस c इंटू सीचा डिनॉमिनेटर सोडायचा आणि 2 मल्टिप्लाय करायचं, x - 4 आणि 2x + 1 आणि सगळ्याला डिवायडेड बाय तिन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x - 4 2x + 1 इंटू x - 1. डिनॉमिनेटर सेम कॅन्सल होतील. राहिलं काय? 3x - 1 इज इक्वल टू a इंटू 2x + 1 x - 1 प्लस b इंटू x - 4 x - 1 प्लस c इंटू x - 4 आणि 2x + 1. इक्वेशन नंबर 1. असं इक्वेशन आपल्याला मिळाले फायनली. आता यामधून आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी b आणि c 0 असावे लागतात. मग a, b आणि c 0 कधी होतील? कॉमन फॅक्टर कोणते आहेत बघायचे. x - 4 आणि x - 4 कॉमन, मग ते 0 करायला लागतील. ते 0 कधी होतील? इथं सिम्पल मेथड सांगतो मी. x - 4 इज इक्वल टू 0 झालं पाहिजे. म्हणजे x इज इक्वल टू किती येणार यातनं? 4. ते पुट करायचं. x इज इक्वल टू 4 पुट करायचं. सो पुट x इज इक्वल टू 4. सगळीकडे xच्या जागेवर 4 टाकून बघूया काय येतंय. 3 × 4 डायरेक्ट करतो मी. 3 × 4 काय येणार? 3 × 4 12 मायनस हे 1 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू 4 × 2 काय येणार? x आहे 4. 2 × 4 किती येणार? 8 प्लस हे 1. त्यानंतर 4 - 1 3 येणार आणि प्लस आता 4 - 4 0, ही पूर्ण टर्म 0. 4 - 4 0, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0. त्यामुळे ती मी काय लिहित नाही. 12 - 1 किती येणार? 12 - 1 11 इज इक्वल टू a इंटू 8 + 1 9 येणार आणि इंटू हे 3. सो 11 इज इक्वल टू a इंटू 9 × 3 27. सो a इज इक्वल टू किती येणार? 27 इकडे डिवाइड. सो a इज इक्वल टू 11/27. हा झाला पहिला कॉन्स्टंट. आता दुसरा कॉन्स्टंट काढूया. त्यासाठी पुट काय पुट करायचं बघा. दुसरा कॉन्स्टंट आता म्हणजे a आणि c 0 झाले पाहिजे. b आपल्याला फाइंड करायचं. तर a आणि c मध्ये कॉमन काय बघा. x - 4 इकडे आहे, इकडे नाही. 2x + 1 आहे, 2x + 1 इकडे पण आहे, तेच कॉमन आहे. मग 2x + 1 इज इक्वल टू 0 झालं पाहिजे. म्हणजे x इज इक्वल टू किती येणार यातनं? 2x इज इक्वल टू आलं, हे 1 इकडे आलं तर -1 आणि x इज इक्वल टू काय येणार? 2 इकडे डिवाइड म्हणजे -1/2. सरळ xच्या जागेवर काय पुट करायचं? -1/2. सिम्पल आहे. आता सगळीकडं xच्या जागेवर -1/2 टाकूया. हे आणि एचा आणि सीचं तर 0च होणार आहे, कारण त्यात 2x + 1 आहे, ते आपण 0 टाकले. 2x + 1 0, 2x + 1 0, त्यामुळे हे दोन्ही 0 होतील. राहिलं फक्त हे.
टाकूया आता 3 इंटू -1/2 3 इंटू -1/2 आणि हे -1 इज इक्वल टू ए ही टर्म पूर्ण 0 प्लस बी इंटू आता एक्सच्या जागेवर -1/2 आणि हे -4 इंटू एक्सच्या जागेवर -1/2 आणि हे -1 आणि प्लस सीची टर्म पूर्ण 0. आता बघा 3 इंटू -1 -3/2 आणि हे -1 इज इक्वल टू बी इंटू याचा LCM काढा 2 इंटू 4 8 -1 -2 इंटू 4 8 डिवायडेड बाय सगळ्याला 2. त्यानंतर हे 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं -1 आणि -2 इंटू 1 2 डिवायडेड बाय सगळ्याला 2. आता हे किती येते बघा 2 ने इकडे मल्टिप्लाय करा याचा आपण LCM काढू -3 -2 डिवायडेड बाय सगळ्याला 2 इज इक्वल टू बी इंटू या ब्रॅकेटमध्ये काय येईल -1 -8 -9 डिवायडेड बाय 2. त्यानंतर -1 -2 -3 डिवायडेड बाय 2. आता इकडे काय येईल -3 -2 -5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू बी इंटू हे मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि 9 त्रिक 27 9 इंटू 3 27 डिवायडेड बाय 2 इंटू 2 4. आता हे 4 इकडे मल्टिप्लाय होईल आणि 27 इकडे डिवाइड होईल. करून बघूया काय येते. इथं करतो मी 4 इकडे मल्टिप्लाय म्हणजे -5 इंटू 4 आणि डिवायडेड बाय इथं 2 ऑलरेडी आहे आणि इंटू त्याला हे 27 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल खाली आणि इकडे राहील बी. राईट. आता याचं काय येते बघा 2 भाग जाईल राहिलं काय वर -5 इंटू 2 -10 डिवायडेड बाय खाली राहिलं 27 इज इक्वल टू बी. म्हणजे बीची व्हॅल्यू आली -10/27. आता कॉन्स्टंट राहिला पुढचा सी. त्यासाठी काय पुट करायला लागते बघा. सी राहिला म्हणजे ए आणि बी 0 झाले पाहिजेत. ए आणि बी मध्ये कॉन्स्टंट काय आहे x-1 म्हणजे x-1च्या जागेवर आपल्याला 0 पुट करायचं आहे. म्हणजे x इज इक्वल टू किती पुट करायचं आहे 1. हे -1 इकडे गेलं की +1 म्हणजे x इज इक्वल टू 1 पुट करा. आता या पूर्ण इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 1 पुट करायचं. त्यामध्ये हे पूर्ण टर्म 0 होईल. x-1 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. राहिली फक्त ही टर्म. चला 3 इंटू 1 3 मायनस हे 1 आहे तसं इज इक्वल टू x-1 0 असल्यामुळे ही टर्म 0 x-1 असल्यामुळे ही टर्म 0 प्लस सी इंटू x आहे 1 -4 -3 आणि x आहे 1 2 इंटू 1 2 प्लस 1 3 3 - 1 किती येणार 2 इज इक्वल टू सी इंटू -3 इंटू +3 -9. राईट. -3 इंटू +3 -9. हे -9 इकडे डिवाइड होईल म्हणजे सी इज इक्वल टू काय 2 डिवायडेड बाय हे -9 म्हणजे मायनस वर लिहितो मी -2/9. राईट. तर असे 3 कॉन्स्टंट झाले ए बी आणि सी. आता ते फ्रॅक्शनमध्ये इथं ए बी सीच्या जागेवर टाकून द्यायचे. म्हणजे काय येईल 3x - 1 डिवायडेड बाय x - 4 2x + 1 x - 1 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 11/27 11/27 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x - 4 प्लस बीची व्हॅल्यू आहे -10/27 -10/27 डिवायडेड बाय फॅक्टर आहे खाली 2x + 1 प्लस सीची व्हॅल्यू आहे -2/9 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x - 1. असं आपण कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं सिम्पल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन केलं. सो ही मेथड आहे. डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स असतील 3 फॅक्टर्स असतील तर अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.